भारतात क्रिकेटची आणि क्रिकेट खेळाडूंची आवड किती जास्त आहे याचा प्रत्यय आज नागपुरात येत आहे। भारताला सर्वात पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव हे आज एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले होते आणि नागपूरच्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळ त्यांचा कार्यक्रम होता। आणि जेव्हा त्यांना माहीत पडलं की या ठिकाणी 1200 पेक्षा जास्त महिला पोलिसांचा प्रशिक्षण होत आहे तर त्यांना प्रोत्साहनाचे 2 शब्द सांगण्यासाठी कपिल देव या ठिकाणी पोहोचले। नागपुरात आज झमाझम पाऊस होत आहे आणि पाऊस होत असतानाही कपिल देव यांना आपल्याला पाहता येईल, त्यांच्या प्रोत्साहनाचे 2 शब्द ऐकता येईल। याच्यासाठी भर पावसामध्ये 1200 महिला पोलीस कॉन्स्टेबल्स ज्यांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे आणि 4 महिन्यानंतर ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रुजू होणार आहे, त्या 1200 महिला कॉन्स्टेबल्स या ठिकाणी भर पावसामध्ये कपिल देव यांची वाट पाहत उभे होते आणि त्यांच्या प्रोत्साहनांचे 2 शब्द ते ऐकतायत। त्यामुळे नक्कीच कपिल देव सारखा व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या शहरात येतो, आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये येतो आणि आपल्याला प्रोत्साहनाचे 2 शब्द सांगतो, फार मोठी गोष्ट या महिला पोलीस प्रशिक्षणार्थींसाठी होती आणि त्यामुळेच भर पावसामध्येही त्यांनी आपली जागा सोडली नाही आणि जगजेता भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना ते ऐकत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।